विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। तुळजापूर प्रतिनिधी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथील मागे झालेल्या भरती प्रक्रियेची किती लोकांची भरती झाली व किती लोक रुजू करून घेतले व त्यात काही लोक वाढले आहेत काय याची माहिती तसेच भरती प्रक्रियेत काही भ्रष्टाचार झालेले दिसून आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याबाबत या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील यांनी तहसीलदार तथा व्यवस्थापक अरविंद बोळंगे मंदिर संस्थान यांना दिनांक 25 मार्च रोजी सदर निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे। या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर येथे कर्मचारी भरतीकरिता वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने कर्मचारी भरती करण्यात आली आहे, परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त कर्मचारी भरती करण्यात आलेले असल्याचे समजते। तरी चौकशी करून यावर सविस्तर कार्यवाही करण्यात यावी। तसेच या भरती प्रक्रियेतून ज्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली त्यांच्याकडून प्रत्येकी 2 लाख डिपॉझिट म्हणून अनाधिकृतरित्या घेण्यात आलेल्याची जी 24 तास या वृत्तवाहिनीच्या बातमीमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा जाहिरातीमध्ये किती कर्मचारी भरण्याचा उल्लेख केलेला होता व प्रत्यक्षात किती लोक भरण्यात आले याची माहिती देण्यात यावी। तसेच संबंधित कर्मचाऱ्यांकडून कोणत्या नियमानुसार रुपये 2 लाख डिपॉझिट घेण्यात आले त्याची माहिती मिळावी। तरी विनंती की सदर भरती प्रक्रियेत काही भ्रष्टाचार झालेले दिसून आल्यास वरिष्ठांमार्फत चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी असेही या निवेदनात नमूद करण्यात आले असून या निवेदनावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील, सारिका चुंगे, दत्ता सोनवणे, बाळासाहेब पाटील यांची स्वाक्षरी आहे। चौकट तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती प्रक्रियामध्ये 2 लाख रुपये डिपॉझिट कशासाठी घेण्यात आली, सदर डिपॉझिट कोणत्या अकाउंटला जमा करण्यात आले तसेच किती कर्मचाऱ्यांकडून हीच डिपॉझिट घेण्यात आली या संदर्भात जाहीर प्रकटनामध्ये डिपॉझिट रकमेचा उल्लेख केला आहे। या सर्ववर प्रश्नचिन्ह आहे। विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड, तुळजापूर, धाराशिव। व्हॉइस रेकॉर्डर आफरीन बागवान। माझी एवढी मागणी आहे की जे मंदिर संस्थांची भरती झाली होती त्या संदर्भात की मंदिर संस्थांना जे पास झालेले हे आहेत कॅन्डिडेट त्यांच्याकडनं प्रत्येक कॅन्डिडेटकडे 2 लाख रुपये घेण्यात आले असं जी असलेली बातमी देण्यात आली। मग ते त्यांच्याकडनं का घेतले मला असा प्रश्न येत आहे की ज्यांची कॅपेबिलिटी आहे 2 लाख रुपये द्यायची त्यांची मेरिट लिस्ट लागली का अशी पण शंका वर्तवण्यात येत आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मंदिर संस्थान पैसे बघून पैसे कशासाठी घेतले आणि कुठल्या अकाउंटवर घेतले आहेत त्यांनी पैसे आणि पैसे घेण्याचं कारण काय आहे कारण भरती प्रक्रियेमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे का की आम्ही एवढ्या पैसे घेणार आहेत असं काही कुठली गोष्ट नमूद केली का अशी जी तसं बातमी दाखवली होती त्याची पण सखोल चौकशी होण्यात यावी आणि जे पेपर झाले त्यांची पण सखोल चौकशी होण्यात आली आणि जी नंतरची भरती पण झालेली आहे त्याची पण सखोल चौकशी करण्यात कसं काय एवढी भरती पहिली 47ची भरती झाली नंतर काय वाढीव भरती झाली ती कुठल्या आदेशानं काय आदेशानं झाली ह्याची पण सखोल अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात यावी। आम्ही असं मुख्यमंत्र्यांना मागणी केलेली आहे की सखोल ह्या प्रत्येक भरतीची सखोल चौकशी करून पारदर्शक चौकशी करून जे या दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।